एका गावामध्ये फार गरीब शेतकरी राहत होता. त्याला 2 मुली आणि 1 मुलगा होता. मुलाचे नाव गौतम आणि मुलीचे एकीचे मुक्ता आणि दुसरीचे मेघना होते. मुलगा 15 वर्षाचा होता आणि मुक्ताचे वय 8 वर्षे होते आणि सगळ्यात लहान मुलीचे वय 5 वर्षे होते. वडिलांचे नाव सुधीर. सुधीर हा दररोज शेतामध्ये काम करत राहत होता, कारण मुलांना शिक्षणासाठी खूप खर्च लागत होत आणि गौतमसाठी शिक्षणाला सावकाराकडून 2 लाख रुपये कर्ज घेतले होते. सावकारांचे नाव राहुल. तो फार वाईट सावकार होता. 6 जूनला पाणी पडला. सुधीर हा पेरणी करायला लागला. वावरामध्ये नेहमी तो घाम गाळून चांगली मशागत शेतीची करत होता, कारण चांगला माल आला की पैसे झाले तर सावकाराचे कर्ज, मुलाचा खर्च, शाळेमध्ये जाण्यासाठी आणि मुलगा काही शेतामध्ये काम करत येत नव्हता, फक्त शाळेमध्ये जात होता. 2 नंबरची मुलगी मुक्ता, ती 8 वर्षांची होती. ती शाळेत जाऊन पण घरची काम करत होती, कारण लहान असताना त्यांची आई देवाला अज्ञान झाली होती. ती सर्व काम, घराचे स्वयंपाक, कपडे धुणे, शेतामध्ये सुद्धा रविवारी सुट्टी असल्यावर ती काम करत होती. फक्त फार शाळेत पण हुशार होती. तिचे कौतुक सर लोक सुद्धा करत होते. मेघनाची 5 वर्षांची मुलगी, ती बाहेर लहान असल्यामुळे सुधीर नेहमी तिची काळजी घेत होता. 7 जूनला पाणी खूप पडला. शेतात मालसुद्धा चांगल्या प्रकारे आले आणि सुधीर हा शेतामध्ये नेहमी असताना त्याला सर्व काळजी घेत होता, कारण शेतात मशागत इतकी केली तितका फायदा त्याला होत होता. जसं जसं वेळ पुढे जातो तसं तसं माल मोठा होतो. पूर्णपणे शेतीतला माल होतो. शेतामध्ये गहू आणि ज्वारी पेरलेली चांगली वाढलेली होती. अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट पडताच सर्व शेती म्हणजे मालाची नुकसान झाली. जी बाजरी पेरली होती ती काहीच राहिली नव्हती. जी ज्वारी पेरली होती ती काहीच राहिली नव्हती. सुधीरला काहीच कळेना. 8 दिवसात दारामध्ये सावकार येणार होता. तो सावकार राहुल, तो फार वाईट माणूस होता, कारण शेताचा माल निघाला तर तो दारात येत होता. 8 दिवसानंतर सावकार राहुल दार आला झाला आणि 2 लाखाचा व्याज घेण्यासाठी दारामध्ये आला. सुधीरला काहीच कळेना काय करावं. सुधीरने पुढच्या वर्षीचा फायदा केला. सावकार राहुल, तो आम्हाला पण त्याने एका टाकली. पुढच्या वर्षी जर मी डबल पैसे घेईल. सुधीर हल्ला, हो चालेल, कारण नव्हतं सांगायला मुलाचा खर्च वाढत गेला. गौतम हा मोठा होत गेला व तुमचे शिक्षण पूर्ण झालं होतं. त्याने एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम चालू केलं होतं. तिला 8,000 रुपये महिना होता. एक दिवस महिन्याच्या पोटात दुखत होतं. गौतमला पैसे मागितले पण गौतम नाही पैसे देण्यासाठी नकार दिला. सुधीरला काही कळेना. सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट होती. तिला फार पोटामध्ये इजा होत होत्या, पण सुधीर काही पैसे देत नव्हता. 4-5 दिवस झाले. डॉक्टरांनी सांगितले औषध पाणी आणायला सांगितले, पैसे नव्हते. 2 नंबरची मुलगी मुक्ता ही बाहेर भाड्या धुण्यासाठी कामाला जायची. तिला थोडेफार पैसे यायचे तर ती घरासाठी जे सर्व लागत असतात ते सर्व वस्तू आणायची. पण आता अशी वेळ
आली की मुक्ताचे फार दुखत होते, पण गौतमने पैसे काही दिले नाही. काही दिवसानंतर मेघनाचे निधन झाले. फार वाईट काळ आला होता. सुधीरच्या डोक्यामधील परिणाम झाला होता, कारण गौतम अशी पैसे होते, पण त्यांनी काही दिले नाही. ज्या मुलासाठी त्याने 2 लाख रुपये कर्ज काढले होते सावकाराकडून, त्या मुलाने आज मेघना जेव्हा दवाखान्यामध्ये ॲडमिट होती त्यावेळी पैसे दिले नाही. मग तो मुलगा कशाला चालतो असा विचार फार करत होता. मुक्ताचे देवीचे शिक्षण पूर्ण झाले होते. ते आता खाजगी कंपनीमध्ये जॉब करत होती, त्यामुळे तिला 6,000 रुपये महिना येत होता. त्या पैशामध्ये ते घरचा खर्च आणि सुधीरच्या गोळ्या चालू झाल्या होत्या, त्या गोळ्यांचा खर्च करत होते. काही दिवसानंतर असा काळ आला की मुक्ताला पाहण्यासाठी काही पाहुणे आले. सुधीर फार आजारी होता. मुक्तांनी चहा पाणी केली आणि पाहुणे खाली बसलेले होते, तर त्या पाहुण्याने विचारले, मुलगी तुम्ही देता का आम्हाला? सुधीरने विचारले, मुलगा काय काम करतो? त्या पाहुणे सांगितले, मुलगा कंपनीमध्ये 15,000 रुपये महिना आहे आणि स्वतःची 5 एकर जमीन आहे आणि स्वतःचे घरसुद्धा आहे. सुधीरने सांगितले की माझ्यापाशी तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. तर पाहुणे सांगितले, आम्हाला काही लागत नाही, फक्त आम्हाला तुम्ही माझी मुलगी द्या. सुधीर फार खुश झाला होता. लग्नासाठी तारीख धरली होती. तितक्यात 2 दिवसावर सावकार दारामध्ये आला. तो सावकार राहुल. त्याने सांगितले की माझे पैसे कधी देता? आणि जे पैसे आतापर्यंत जमा केले होते ते 2 लाख रुपये दिले सावकारांना आणि काही कमी पडत होते. जो होणारा मुलगा होता नवरा, त्याला फोन करून सांगितलं की मला पैशांची गरज आहे. स्पष्टपणे सांगितलं की माझ्या वडिलांनी 2 लाख रुपये माझ्या भावासाठी शाळेचे शिक्षणासाठी घेतले होते. भावाने काही पैसे दिले नाही, म्हणून मी 2 लाख रुपये दिले. मला 50,000ची गरज आहे. अजून व्याज भरण्यासाठी तुम्ही मला देता का? लग्नाच्या आधी नवरा होणार होता, त्याने 50,000 रुपये दिले आणि सावकारांची कर्ज फेडले. मुलगी फार खुश झाली होती. मुक्तांच्या मनात की आता वडिलांना काही ताण राहिला नाही, पण होळीला ताण होता मुलांचा. काही दिवसानंतर मुक्तांचे लग्न झाले आणि 8 दिवसानंतर सुधीर आजारी असताना त्याचे निधन झाले. सांगायचं कारण असे आहे की 2 नंबरची मुलगी मुक्ता, तिने वडिलांचे कर्ज पूर्ण फेडले. त्यानंतर होणारे नवऱ्याने सुद्धा लग्नाच्या अगोदर 50,000 रुपये देऊन कर्ज फेडले. पण पोटाचा गोळा ज्यावेळी वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतले होते, त्याने ते विसरून पैसे काही दिले नाही. ज्यावेळी मेघना दवाखान्यामध्ये ॲडमिट होती त्यावेळी सुद्धा पैसे दिले नाही. मग तो मुलगा गौतम कशाला चालतो अशा या कथामध्ये दिसून आलेली आहे. तर या कथामध्ये तुम्हाला संकटामध्ये मुलगी काम येते की मुलगा काम येतो, तुम्हाला हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. मुलगी ही नेहमी काम येणारी आणि संकटामध्ये सुद्धा काम आली, शेवटपर्यंत काम आली. तर तुम्हाला या कथामध्ये काय वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.